नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावना ओंकार डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल ट्युटोरियल कोणत्या टॉपिकवरती केलेलं आहे. आज आपण केलेलं आहे भावना कडक लोगो डिझाईन. तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल पाहत असाल तर तुम्ही बघू शकता आपला ग्रुप आयकन लोगो वगैरे क्रिएट केलेला आहे. प्लस व्हॉट्सअपला जर तुम्ही असाल ओके, तर तुम्हाला दिसून आलं असेल की एकदम व्हॉट्सअपला पण आपण काय केले आहे, कडकमध्ये लोगो डिझाईन, प्रोफाईल लोगो डिझाईन केलेले आहे. प्लस फिल्मोरा पण आपण क्रिएट करत असतो, तुम्हाला माहिती असेल. ओके, तर आपण काय करणार आहे, आता तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामला प्लस टेलिग्रामला जिथे जिथे आपले भावनो चॅनल आहेत तिथे सर्व आपण काय केलं आहे, एक नवीन लोगो ॲड केलेला आहे. त्याच ट्युटोरियलवरती भावनो बऱ्याच जणांचे कमेंट वगैरे किंवा कॉल वगैरे आले होते की भावनो तुमच्यासारखा लोगो बनवून पाहिजे. तर भावनो त्याच विषयावरती मी आपण काय केलं आहे, तुमच्यासाठी एक ट्युटोरियल केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी तो सर्व तुम्हाला काय करणार आहे, लोगो पूर्ण डिझाईन कसा करायचा भावनो ते तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे. ओके, पूर्ण ट्युटोरियल असणार आहे लोगो डिझाईनवरती. ओके, त्यासाठी तुम्हाला फोटोशॉप किंवा मोबाईलमध्ये फोटोपे ॲप्लिकेशन माहीत असेल, त्यासाठी त्याची गरज लागणार आहे, लक्षात घ्या. ओके, तर इथे बघू शकता काय करायचं आहे, साईज बघू शकता. साईज काय लागणार आहे, इमेज तुम्हाला PST फाईल भेटणार नाही आहे. जे काय भेटणार आहे ते पूर्ण ट्युटोरियल भेटणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ बघायचा आहे आणि एका साईडला करत जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण शिकून घ्याल. ओके, म्हणजे समजेल, शिकायला भेटेल. लक्षात घ्या, जर तुम्ही PST फाईल घेतली तर डायरेक्ट सर्व तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ बघणार नाहीत, स्किप करून बघतील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, सिंपल हा काय करायचा, एक बॅकग्राऊंड कोणताही घ्यायचा. मी आता रेड घेतला आहे, तो तुम्हाला फक्त बॅकग्राऊंड मी प्रोव्हाइड करून देईन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, त्याच्यामध्ये PST फाईल नसणार आहे. तर काय करायचं, हा एक बॅकग्राऊंड आहे ज्याला आपण लॉक मारलेला आहे. ओके, 10 बाय 10 इंचेसमध्ये साईज ठेवलेली आहे. ओके, जास्त काही सांगायची गरज नाही, तुम्ही ते एकदम स्मार्ट आहे, तुम्हाला माहीत असेल. ओके, ओकेवरती क्लिक करूया. आता सिंपल तुमचं जे नाव असणार आहे, जसं की आता माझं आहे ओंकार. ओके, तर इथे आपण काय करतो, इथे ओंकार. तुम्ही जर प्रोफाईलला थंबनेलला वगैरे बघितलं असेल, कडक आपण लोगो डिझाईन केलं आहे. ओके, तर हे जे काय असणार आहे टेक्स्ट पूर्ण बघून घ्या, तरच समजेल, स्किप करून समजणार नाही. ओके, याला सिंपल काय करायचं, व्हाईट कलर घ्यायचा आहे. आता आपण याला फॉन्ट चेंज करणार. ओके, तुमच्याजवळ जर इन्फिनिटी फॉन्ट असतील ते तुम्ही इथे काय करायचे, किंवा कोणताही फॉन्ट, असं नका समजा. जर फॉन्टच नाही म्हणत मी, तुम्ही कोणती PNG वगैरे असेल ना, तर तुम्ही PNGला पण असा इफेक्ट देऊ शकता एकदम कडकमध्ये. ओके, जो आपल्या चॅनलवरती तुम्हाला पहिल्यांदाच पाहायला भेटते. ओके, आपलं जे नाव आहे ते आपण लिहिणार आहे. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल, काही ते टायपिंग तुम्ही करून घ्या पूर्ण कीबोर्डमध्ये. ओके, पूर्ण कडक कॅप्स लॉक ऑन करूया. ओके, तुम्हाला आवाज येत असेल कीबोर्डचा. ओके, टिंबासाठी ओके की स्पेस द्या, काना आर. ओके, तर इथे दिसत असेल तुम्हाला ओंकार. आता आपण हे काय केलेलं आहे, याची साईज वाढवून घ्यायची. ओके, तुम्ही काय करा, डायरेक्ट तुमचं जर फास्ट जर असेल कोणती पण एखादी PNG किंवा ती तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ओके, आता मला हा जो आहे त्याला आता मला स्टाईलिश पाहिजे. तर स्टाईलिशसाठी मी काय करणार, जो ग्लेप्स नावाचा एक इथे तुम्हाला दिसून येईल, ग्लेप्स नावाचा बोर्ड. ओके, त्याला काय करायचं, ओपन करून घ्या तुमच्या पॅनलमध्ये. ओके, ओपन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टाईलिश तुम्हाला अक्षरं भेटून जातील. ओके, मला ओ भेटलेला आहे. त्याच्यानंतर आता मी र शोधणार आहे. ओके, तर रसाठी तुम्ही बघू शकता ऑलरेडी मी एक सेट केले होते. ओके, तर आता मी याला काय करणार आहे, याला इथे वरती सेट करून काय करायचं, याला जर तुम्हाला डुप्लिकेट करायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट दाबून अल्ट दाबून अल्ट आणि कंट्रोल दाबून त्याच्यावरती डबल म्हणजे सिंगल क्लिक करून खाली ओढायचं, म्हणजे जेणेकरून काय होतो, डबल क्लिक होतं. लक्षात घ्या, अल्ट कंट्रोल फक्त माऊस लेफ्ट क्लिक. ओके, माऊसनी क्लिक करायचं, अल्ट आणि कंट्रोल दाबून खाली यायचं, मग काय होतं, त्याची डुप्लिकेट होते. पहिला सिलेक्ट करा, अल्ट दाबा आणि कंट्रोल दाबा, दोन्ही बटन दाबून खाली घ्या, जेणेकरून डुप्लिकेट होईल. ओके, ते डुप्लिकेट झालेलं आहे. तिथे आपण लिहिणार आहे आता ग्राफिक्स. ओके, बघू शकता हे जरा फास्टच आहे. ओके, गाडा तुम्हाला माहिती असेल. जर तुम्हाला क पाहिजे असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल, कशामध्ये, जिथे तुम्हाला सर्व अक्षरं भेटतील, क. ओके, क झालेलं आहे, त्याच्यानंतर स. ओके, तुम्ही बघू शकता ग्राफिक्स. याला काय करा, एक कोपऱ्यावर याची साईज कमी करून घ्या. हे झालं तुमचं नाव असणार आहे, लक्षात घ्या. ओके, बघू शकता हे जे आता काय नाव आहे ओंकार, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, पूर्ण सेट करून घ्या तुमच्या आउटबोर्डला. ओके, हे सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, लेअर पॅलेटवरती लक्ष द्या. पूर्ण काम आता लेअरवरती आहे, लक्षात घ्या. कलर पॅलेट आणि लेअर पॅलेट लक्षात घ्या. ओके,
हे जे नाव पूर्ण सेट झालं आहे. त्याच्यानंतर आता या नावाला काय करायचं, या दोघांना ग्रुप मारून घ्या. ओके, इथं बघू शकता दोघांना सिलेक्ट, दोन्ही दाबून काय करायचं, शिफ्ट दाबून सिलेक्ट करून त्यांना ग्रुप करून घ्या. ओके, ग्रुप केल्याच्या नंतर इथं वरती तुम्हाला सिलेक्शनचं बटन येईल. तर सिलेक्शन काय असणार आहे, ग्रुप असणार आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण ग्रुप कुठेही म्हणजे घेऊन जाऊ शकतो. ओके, लक्षात घ्या. त्याला काय करायचं, आता सिम्पल याच्यावरती काय करा, कंट्रोल जे दाबा. कोणत्या ह्या ग्रुपला, लक्षात घ्या, जे ओंकार ग्राफिक्स नाव आहे असे आपल्याला 3 लेअर बनवायचे, सेम डुप्लिकेट. कंट्रोल जे, टोटल 3 लेअर. ओके, 3 लेअर झाले. तुम्हाला इथे दिसत असेल, जो एकदम स्टार्टिंगचा जो लेअर आहे त्याला ऑफ करून घ्या आणि 2 नंबरचा आहे त्यालाही ऑफ करा. ओके, काय सांगितलं आहे तुम्हाला लक्षात घ्या. 2 नंबरचा जो आहे त्यालाही ऑफ करा. ओके, ह्यात आणि आता जे वरती टॉपला जे 2 असतील तुम्हाला दिसतील, त्यांना काय करायचं, इथे जायचं सिम्पल लेअर पॅलेटमध्ये, जिथे आपण ओव्हरले इफेक्ट देतो तिथे काय द्यायचा, हार्डनेसचा इफेक्ट द्यायचा, हार्ड लाईट. ओके, बघू शकता दोघांना आपण हार्ड लाईटचा इफेक्ट दिलेला आहे. ओके, त्याच्यावरती आता काय करायचं आहे, एक लेअर घ्या. त्या लेअरमध्ये आपल्याला ब्रश मारायचा आहे. लक्षात घ्या, ब्रश. तुमच्याजवळ जर ब्रश नसेल तो मी तुम्हाला ब्रश प्रोव्हाइड करून देईन. ओके, काय करायचं, इथं माझ्याजवळ ती ब्रश आहेत. ओके, बघू शकता. आता कोणता ब्रश आहे माहीत नाही, आपण बघूया. फेवरेट आणि लाईट. ओके, हा एक आहे, अजून एक असेल. ओके, हां ठीक आहे. हा एक ब्रश आहे, तो तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन. लक्षात घ्या, ब्रश आणि बॅकग्राऊंड. बाकी तुम्हाला काहीच भेटणार नाही, जे काय आहे ते व्हिडिओमध्ये भेटेल. ओके, तर इथे भेटल्याच्या नंतर हे झालं ब्रशची सेटिंग. आता ब्रशची सेटिंग काय असणार आहे ते सांगू देतो तुम्हाला. लक्षात घ्या, सिम्पल ह्या दोघांना काय करायचं, हार्ड लाईट मारायचं. लक्षात घ्या, दोन्ही ग्रुपला हार्ड लाईट, आणि जो बॅकग्राऊंडला जो कलर असणार आहे म्हणजे टेक्स्टला, तो व्हाईट ठेवायचा. लक्षात घ्या. ओके, व्हाईट ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जी वरती लेअर असणार आहे त्याच्यावरती ब्रश मारायचा आहे. कोणता ब्रश आहे, जो ब्रश मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन किंवा कोणताही असू शकतो. ओके, त्याचं काय करायचं, इथं वरती यायचं, इथं ऑपोजिटी आहे बघू शकता. ऑपोजिटी काय करायची, 77 करायची. ओके, याची काय करा, 77. ओके, इथं तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, आणि स्मूथिंग 10 आणि फ्लोईंग वगैरे 10 ठेवायची. फक्त ऑपोजिटी जी आहे ती तेवढी ठेवायची. ओके, बस. इथे नॉर्मल ठेवल्याच्या नंतर याला काय करायचं, क्लिपिंग मास्क, राईट क्लिक करा आणि क्लिपिंग मास्क करा. ओके, क्लिपिंग मास्क केल्याच्या नंतर सिम्पल ह्याला पण हार्ड लाईटचा इफेक्ट आहे जो तुम्हाला इथे दिसेल. ओके, हार्ड लाईटचा इफेक्ट घ्यायचा, तो याला प्रोव्हाइड करायचा, आणि मग आता याला कलर मारायचा आहे. आता कोणता कलर मारायचा ते मी तुम्हाला सांगतो. ओके, तर सिम्पल कलरमध्ये जायचं, आणि इथे एकदम खाली ब्राऊन तुम्हाला कलर दिसेल, त्या कलरमध्ये हा जो डार्क कलर आहे तो इथे प्रोव्हाइड करायचा. ओके, इथं बघू शकता एकदम डार्कमध्ये. लक्षात घ्या, एकदम नाही, इथं बघू म्हणजे लक्ष द्या केवढा कुठे आहे, कोणता कलर आपण सिलेक्ट केला तुम्हाला इथे दिसेल. बघू शकता एकदम डार्कनेस. ओके, तो इथे काय करायचा, वरती याच्यावरती टेक्स्टवरती मारायचा पूर्ण एकदम घट्ट. इथे बघू शकता. ओके, आता आपण काय करतोय तुम्हाला इथे दिसेल, दाखवतो तुम्हाला. एकदम टोटली एवढा पण मारू नका, म्हणजे कुठे कुठे मारा. ओके, सर्व, नाही तर तुम्ही आहे तो पूर्ण एकदम भरून टाकाल. ओके, तर आपल्याला भरायचं नाही आहे, जिथे जिथे तुम्हाला चांगलं वाटेल, आपल्याला जे नाव वगैरे दिसलं पाहिजे अशा जागेवरती रिकामी ठेवायचं. ओके, इथे घ्या, इथे घ्या. ओके, हे मारलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण होतपर्यंत बघा. ओके, तर हा झालेला एक पूर्ण डार्कनेस. ओके, तर याला काय करायचं, हार्ड लाईट मारा. लक्षात घ्या, हे टोटली जे वरचे 3 लेअर आहेत त्याला काय करायचं, ऑपोजिटीमध्ये हे जे नॉर्मल असतो त्यांना हार्ड लाईटचा इफेक्ट क्लिक करायचा. ओके, त्याच्यानंतर सेम तेच क्लिपिंग मास्क जी केली असेल त्याच्यावरती क्लिक करा, ब्रशवरती जा, जो नॉर्मल आता ब्रश आपण घेतलेला आहे, जो डिफॉल्ट स्टार्टिंगला जो आपण स्प्रेड याच्यावरती लेअरमध्ये क्लिक केलेला आहे. ओके, काय करायचं, एकदम त्याच जो कलर आहे ना तो सिलेक्ट ठेवा, त्याच्यावरती फक्त वरती थोडंसं इथे वरती या, म्हणजे एकदम ऑरेंजमध्ये. ओके, तिथे काय करायचं, एकदम हलके हलके स्पॉट मारायचे. तुम्ही काय करा, ब्रशला ना साईज कमी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, मी परत कंट्रोल झेड मारतो. कंट्रोल झेड मारल्याच्या नंतर काय होईल, जे मी स्पॉट मारले होते ते रिमूव्ह होऊन जातील. ओके, तर इथे बघू शकता काय करायचं, आता इथे बघू शकता. ओके, तुम्हाला इथे दिसतंय. ओके, बघू शकता मी आता काय केलं, फक्त जो लाईटनेसचा जो आहे तो मी फक्त काय केला आहे, कमी मारलेला आहे. कशावरती, जो ऑलरेडी आपण एक स्टार्टिंगला मारला होता तुम्हाला माहीत असेल. परत त्याच्यावरती जर तुम्हाला इथे आता समजा तुम्हाला इथे डार्क करायचं आहे. ओके, इथे डार्क करायचं आहे, इथे डार्क करायचं आहे. बघू शकता मी डार्क करतो आहे. ओके, जेवढं तुम्ही डार्कनेस कराल तेवढं कडक
होईल. फक्त काय करा त्याच्यानंतर परत अजून त्याच्यावरती जाऊन एकदम लाईटनेसवाला तुम्हाला याच्यामध्ये मारावं लागेल, जेणेकरून तुम्हाला इथं दिसून येईल. बघू शकतो. ओके, जास्त पण मारू नका. जेवढं तुमचा ब्रश असेल ना एक एक स्पॉट मारायचे. ओके, जेणेकरून तुम्हाला दिसेल. कंट्रोल झेड मारल्याच्यानंतर काय होईल, बॅक येते एक स्टेप. ओके, इथे बघू शकता. सेम याला काय करा, साईज तुमच्या साईजवरती लक्षात घ्या. तुम्ही जेवढं साईज वाढवणार, जेवढं डार्कनेस करणार, तेवढं तुमची ऑपोजिटी म्हणजे जे काय असेल ते टेक्स्ट होणार. ओके, हे झाले. आपण काय केलेलं आहे, हा बघू शकता तुमच्यासमोर मी आता क्रिएट करून दाखवलं आहे. ओके, याला आहे तसं ठेवून द्या. याला फक्त हार्ड लाईट करायची. ओके, लक्षात घ्या. ते विसरले जर सर्व विसरून जाईल. आता याला लॉक मारा, जेणेकरून म्हणजे कुठे पण जाणार नाही. लक्षात घ्या. ओके, तर आता आपण याला जे एकदम माझ्यासारखं जो मी लोगो डिझाईन केला आहे त्याच्यासारखं तुम्हाला एकदम कडक 3D मध्ये करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, जो वरती आहे लक्षात घ्या. ओके, आता आपण किती 3 लेअर कॉपी केल्या होत्या डुप्लिकेट, लक्षात घ्या. ओके, त्या 3 लेअरला आपण काय करणार आहे, जी टॉपची असणार आहे तिला लॉक मारणार आहे. ओके, जी मिडलला आहे लक्षात घ्या, जी ऑन आहे. इथे बघू शकता तुम्हाला आता काय दिसतंय, काय दिसत नसेल. ओके, कारण की त्याला आपण हार्ड लाईट मारला आहे. जर हार्ड लाईट जर नसेल मारला तर तुम्हाला दिसून येईल. मी त्याची ऑपोजिटी म्हणजे हाईड जो डोळा आहे तो बंद केला आहे. लक्षात घ्या, लेअर ऑन केलेला आहे, जेणेकरून आता मी त्याला काय करणार आहे, सिंपल त्याच्यावरती क्लिक करणार आहे आणि इथे 3D आहे, 3D शॅडोमध्ये जायचं आणि 45 अँगल 255 पिक्सल 255 पिक्सलनी आपण त्याला शॅडो देणार आहे 45 अँगलनी. ओके, याच्यावरती क्लिक करा. ऑटोमॅटिकली जे 255 शॅडो जे असतील त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएट झालेले दिसून येतील. अजून बाकी आहे, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बघू नका. ओके, जे काय आहे ते सर्व तुमच्या समोर लाईव्ह घडतंय. लक्षात घ्या. ओके, तुम्हाला जो इफेक्ट मेन समजला पाहिजे, ब्रशनी कसा इफेक्ट मारायचा आहे. ओके, पहिला पूर्ण डार्कनेस मारा आणि जिथे जिथे तुम्हाला चांगला एकदम कडक म्हणजे लक्ष वेधून घ्यायचं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला लाईटचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला बसवावा लागेल. ओके, तुमच्याजवळ जर लॉंग शॅडो नसतील ते पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. लक्षात घ्या, लॉंग शॅडो, ब्रश प्लस बॅकग्राऊंड हे तुम्हाला 3 वस्तू फोल्डरमध्ये भेटून जातील. त्यासाठी तुम्हाला पासवर्ड भेटणार आहे 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये. ओके, तर इथे बघू शकता एकदम कडक 105. ओके, टोटली 255 पिक्सल म्हणजे 255 लेअरची एक पूर्ण जे काय असणार आहे शॅडो क्रिएट होणार आहे. लक्षात घ्या, किती 255 पिक्सल 45 अँगलनी क्रिएट होणार आहे. जो लोगोसाठी तुमच्यासाठी जो तुम्हाला लोगो क्रिएट करायचा आहे त्यासाठी सांगतोय. ओके, अजून आहे लक्षात घ्या, जेणेकरून जो क्रिएटिव्ह लोगो एकदम क्रिएट होतो भावनो. ओके, जोपर्यंत आता हे 161 झालेत लक्षात घ्या, 255 म्हणजे 255 पिक्सल जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. ओके, म्हणून सांगते व्हिडिओ कान देऊन पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, कारण की एकदम पूर्ण महत्त्वाचे जे काही टिप्स आहेत ते सर्व तुम्हाला मी सांगत असतो फोटोशॉपबद्दल. ओके, 205. ओके, एकदम ऑटोमॅटिकली 210. ओके, एकदम कडक. फक्त 200च्या वरती गेलं ना की मग ऑटोमॅटिकली ते सर्व जे लेअर आहेत ते आपोआप बसत जातात. फक्त जे लॉंग शॅडोमध्ये जेवढं तुमचं प्रोसेसर किंवा रॅम वगैरे जे काय सपोर्टेबल असेल त्यानुसार तुमचा PC वर्क करेल. ओके, बघू शकता. ओके, फक्त तुम्हाला हार्ड लाईटचा जो इफेक्ट आहे ना तो सर्व तुम्हाला जे तिन्ही लेअर आहेत ना टॉपला, त्या टॉपला तुम्हाला बसवायचा. आता हे जर 255 पिक्सलचं शॅडो बसलेले आहे. ओके, 3D शॅडो, त्याला आता काय करणार आहे ते 40 करायचे आपल्याला. ओके, टोटल याची ऑपोजिट आपण काय करणार आहे 40 करणार आहे. 40 केलेली आहे, तिला पण लॉक मारून घ्या. ओके, एवढं ह्यांचं काम झालेलं आहे आपल्याला, लक्षात घ्या. ओके, आता आपण काय करणार आहे, शॅडोच्या खाली बघू शकता एक आपण लेअर काय केली होती, ऑफ केली होती. लक्षात घ्या, तिला काय करायचं, त्याच्यामध्ये एक लेअर ॲड करा. ॲड केल्याच्यानंतर जे खाली तुम्ही लेअर ॲड केले त्या दोघांना सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. ओके, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्याच्यानंतर ती काय होईल, एक PNG क्रिएट होईल. ओके, व्हाईटमध्ये, बॅकग्राऊंड आपल्याला व्हाईट पाहिजे. ओके, तिला काय करायचं, सिम्पल त्याच्यावरती क्लिक करा आणि एक कोपऱ्यांवरती जाऊन दाबून वरती घ्या, म्हणजे जेणेकरून त्याची जे काय असणार आहे ती साईज इन्क्रीज म्हणजे वाढवून घ्या. ओके, वाढवली, डबल क्लिक करा त्याच्यावरती आणि तिला एक कलर फिल करायचा आहे. कलर ओव्हरलेवरती क्लिक करा, कलरवरती जायचं, एकदम रेड कलर आहे. ओके, तो रेड कलर काय घ्यायचा, एकदम टॉपचा घ्यायचा. ओके, जेणेकरून जो एकदम कडक दिसून येईल. ओके, तो घेतल्याच्यानंतर
त्याला काय करायचं आहे, जेवढे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही त्याची साईज काय असेल ती इन्क्रीज वगैरे ॲडजस्टमेंट वगैरे करू घ्या. ओके, मी माझ्या पद्धतीने घेतो, एवढे घेतलेले. त्याला काय करायचं, ॲडजस्टमेंट करून घेतल्याच्यानंतर फिल्टरवरती जायचं, ब्लरचा इफेक्ट द्यायचा, ग्लोसिंग ब्लर. ग्लोसिंग ब्लरमध्ये इथे थोडं कमीत कमी 10 म्हणजे कमीत कमी 10 ते 15 म्हणजे रेडियन्स म्हणजे लक्षात घ्या, 10 ते 15च्या मध्ये तुम्ही त्याला रेडियन्समध्ये तुम्ही देऊ शकता. मी आता 12 देतो. ओके, 12 पण एवढं चांगलं नाही वाटत, आपण 10 देऊया. ओके, 10 पण नाही एवढं चांगलं, कमीत कमी 13 देऊया. ओके, 13 दिलेले आहे. 13पेक्षा जास्त पण तुम्ही देऊ शकता, पण जास्त दिले तर तुम्हाला ते दिसून येणार नाही, लक्षात घ्या. ओके, मी इथं सांगेन कमीत कमी 10 ते 12 ठेवा. ओके, आपण 12 देऊया. ओके, 12 दिलेलं आहे, तुम्हाला जे दिसत असेल त्याला काय करायचं आहे, कमीत त्याची ऑपोजिट वगैरे तुम्ही मायनस करू शकता. ओके, 80% मी ऑपोजिटी मायनस करतो, जेणेकरून ती बॅकग्राऊंडला मर्ज होऊन जाईल. ओके, बघू शकता तुमच्यासमोर एकदम कडक आणि क्रिएटिव्ह. आता तुम्ही याच्यामध्ये अजून या शेपमध्ये तुम्ही म्हणजे चेंजेस वगैरे करू शकता. ओके, हा जो टेक्स्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय जे काय असेल ते तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्टमेंट वगैरे करू शकता. ओके, फक्त तुमच्याजवळ काय करायचं आहे, ब्रश सिलेक्ट पाहिजे आणि कोणता कलर आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. डार्क कलर याच्यामध्ये यूज करायचा. ओके, इथे बघू शकता ब्राऊनमध्ये जायचं. ब्राऊनमध्ये गेल्याच्यानंतर इथे काय करायचं, डार्क कलर जो आहे तो याच्यावरती पूर्ण एकदम काय करा, स्प्रेड मारा. स्प्रेड मारल्याच्यानंतर थोडा हलका घ्यायचा, हलका कलर म्हणजे एकदम लाईटनेस. ओके, तो काय करायचा एकदम कुठे कुठे एकदम जिथे तुम्हाला स्पॉट मारायचे आहेत, जे तुम्हाला दाखवायचं आहे. ओके, तिथे तिथे तुम्हाला ते यूज करत जायचं. ओके, बघू शकता. ओके, जेवढं कराल तेवढं कमी आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही याच्यामध्ये कराल तेवढं कमी आहे. ओके, इथं बघू शकता मी अजून करतोय तरी माझं अजून मन भागत नाही आहे. ओके, कारण की आहेत ते तसं लक्षात घ्या करण्यासारखं. ओके, बघू शकता. ओके, हा झालेला आहे पूर्ण ओंकार ग्राफिक्स लोगो डिझाईन. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, 17 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, त्यामध्ये सर्व तुम्हाला जे काय असेल ते ट्युटोरियल पूर्ण संपवलेलं आहे. ओके, चला भेटू भावांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे भावांनो, प्लस तुम्हाला ब्रश भेटणार आहे, बॅकग्राऊंड भेटणार आहे आणि 3D शॅडो. ओके, PST फाईल भेटणार नाही, त्यासाठी तुम्हाला स्वतः ती क्रिएट करायची आहे. ओके, चला भेटू भावांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन लावल्यावरती सेट करून ठेवा. धन्यवाद.